इन्स्टिट्यूट ऑफ सोशल अवेअरनेस अँड रिफॉर्म इसार यवतमाळ ॲसेस टू जस्टिस फॉर चिल्ड्रन प्रोग्राम यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 29/11/2024 रोजी ग्रामपंचायत सिरला तालुका औंढा इथं बालविवाह मुक्त भारत मोहिमेअंतर्गत विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले आणि बालविवाहाची शपथ घेण्यात आली। या कार्यक्रमाला उपस्थित श्री नवनाथ पाटील, सरपंच आरती सावळे मॅडम, दामिनी पथक, दीपक कदम, लक्ष्मण बोंगाणे, जिल्हा परिषद शिक्षक राजू चव्हाण, पोलीस पाटील मिथुन कांबळे, इसार संस्था प्रतिनिधी सतीश खंदारे, जिल्हा समन्वयक साबिर शेख, सोनिया भगत, माया एरणे, इसार नेमाजी माहुरे, ग्रामपंचायत सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक तसेच शाळेतील विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते। कार्यक्रमाचे अध्यक्ष नवनाथ पाटील, प्रमुख पाहुणे आरती सावळे, दामिनी पथक सरनाईक साहेब तथा मिथुन कांबळे, ISAR प्रतिनिधी, गावकरी प्रभाकर माधव गोमासे, गंगाधर असवा, कस्तुमदास गोमासे, नेमाजी माहुरे, राजू चव्हाण, पोलीस पाटील, दीपक बाग, दीपक कदम सर्व आभार व्यक्त केले। प्रतिनिधी प्रदीप वाघ, हिंगोली, धुमाकूळ, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क। नमस्कार, मी आरती साळवे, माननीय पोलीस अधीक्षक हिंगोली यांच्या आदेशाने आमचं दामिनी पथक चालते। आज रोजी आम्ही इसार संस्था यवतमाळ यांच्यासोबत शिरड शहापूर येथील शिरला गावी येऊन तेथील ग्रामपंचायत येथे येऊन मुलींना, विद्यार्थ्यांना, मुलांना आणि गावकरी लोकांना बालविवाहाबाबत थोडी माहिती दिली, त्यांना मार्गदर्शन केले आणि आमचं जे दामिनी पथक आहे ते दामिनी पथक मुलींसाठी आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी आहे हे त्यांना सांगितले आणि त्यांना योग्य मार्गदर्शन दिले। गावातील सरपंच साहेबांनी सुद्धा आम्हाला चांगल्या प्रकारे मदत केली। शाळेचे विद्यार्थ्यांना त्यांनी एकत्र करून आम्हाला मदत केली। आम्ही त्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन, त्यांच्यामुळे आम्ही चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करू शकलो आणि गावातली मुलांची संख्या सुद्धा आम्हाला खूप छान वाटली आणि त्यांनी आम्ही जी दामिनी पथकबाबत माहिती दिली, बालविवाहाबाबत माहिती दिली ती त्यांनी शांततेने ऐकली आणि भविष्यात त्याचा काहीतरी फायदा होईल असं आम्हाला वाटते आणि यामुळे बालविवाह रोखण्यास सुद्धा मदत होईल अशी मी आशा बाळगते। आणि आमचं जे दामिनी पथक आहे ते दामिनी पथक महिलांच्या सुरक्षिततेसाठी आहे हे त्यांना कदाचित माहीत नसेल, ते आज त्यांना इसार संस्थेमार्फत आणि आमच्या मार्फत माहिती झाली आहे। भविष्यात त्यांना या दामिनी पथकाची कधीतरी मदत जर पडली तर त्या आम्हाला डायल 112 वर कॉल करून मदत मागू शकतात। बस एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।